तर आपण या व्हिडिओमध्ये काय करूया, आपण जे व्हर्च्युअल मशीन बनवलेलं आहे त्या व्हर्च्युअल मशीनवरती आपण .NET इन्स्टॉल करूया आणि जमलं तर जी जे फ्रंट एंड आहे, जी स्टॅटिक वेबसाईट आहे ती .NET वापरून रन करून बघूया. ठीक आहे. तर मागच्या वेळेला जे व्हर्च्युअल मशीन पॉवर ऑफ करून ठेवलं होतं ते मी इथे चालू करतो आता. ओके. पासवर्ड टाकतो. ओके, हे झालेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, मी ते सगळ्या कमांड्स लिहून ठेवल्यात मुद्दाम, तर मी तुम्हाला नंतर शेअर करीन सुद्धा. जेवढ्या पाठ आहेत तेवढ्या मी इथे एका पाठोपाठ एक देतो. टर्मिनलला आलो आपण. ओके, इथे त्याच्यानंतर sudo apt अपडेट. ओके, त्याच्यानंतर आपण म्हणणार आता sudo apt install .NET SDK 8.0. ठीक आहे. झालं. आता आपण .NETचं व्हर्जन चेक करू. 8.0.122. ओके, तर आपलं .NET आता इन्स्टॉल झालेलं आहे. तर आता आपण काय करूया, ते जे स्टॅटिक वेबसाईट आहे, म्हणजे ब्लेझरची जी वेबसाईट आहे आपली, ती स्टॅटिक आहे. ती स्टॅटिक वेबसाईट आपण आता हे करू. त्याच्यामध्ये मी काय करतो, आता ब्राउझर ओपन करतो. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे इथे मी ती पब्लिकली शेअरेबल फाईल करून ठेवलेली आहे. सगळ्या लिंक्स देतो मी तुम्हाला नंतर. Ctrl+V, एंटर. ओके, आता हे आपण इथे डाउनलोड करू. ठीक आहे, ही डाउनलोड झालेली आहे. आता ही इथे डाउनलोड झालेली आहे, याची काही गरज नाही. प्रॉपर्टी
ठीक आहे, हे झालं, डाउनलोड झाली. आता आपण काय करायचं आहे, इथे आपण एक स्वतंत्र फोल्डर बनवूया आणि त्या फोल्डरमध्येही डिप्लॉय करूया. अशी नेसेसिटी काही नसते, अगोदरच सांगतो, कुठल्याही याच्यामध्ये तुम्ही केलं तरी चालतं, पण लेट अस जस्ट ट्राय टू बी व्हॉट यू कॅन से सिस्टमॅटिक. ओके, तर इथे सी डी व्हॅर करूया. याच्यामध्ये www नावाचा फोल्डर आहे बघा. ओके, याच्यामध्ये हे फोल्डर आहे, हे मी करून ठेवलेले आहे ऑलरेडी. .NET ऑन लिनक्स हे मी करून ठेवलेलं आहे, www आणि हे .NET ऑन लिनक्स UI. ओके, तर इथे हे इथे ही जी तिकडची फाईल आहे, हे मी इथं काय करतो, इथे रिमूव्हच करून टाकतो हे सगळं, म्हणजे बरं पडेल तुम्हाला. rm-r sudo. ओके, हे गेलं. त्याच्यानंतर ओके, इथे मध्ये घेऊन येतो जरा याला. इथे हे फोल्डर आहे, इथे UIचं फोल्डर बनवलेलं. आता जी फाईल आपण आत्ता डाउनलोड केली ती आपण इथे कॉपी करून घेऊया. ओके, इथे Ctrl+C केलं, पेस्ट. फुल स्टॉप. ओके, ही फाईल इथे आली, ती आता आपण इथं अनझिप करूया. सुडो म्हणायला लागतं का नाही, मला लागते बहुतेक. सुडो अनझिप, ही फाईल अनझिप झाली. ओके, त्याच्यामध्ये आता ही जी झिप आहे तिची आपल्याला काय आता गरज नाही, ती आपण उडवून टाकली तरी चालेल. सुडो झिप, तिथे फक्त पब्लिश नावाचं फोल्डर आहे, त्याच्यात आपण जाऊ. इथे पब्लिश फोल्डरमध्ये गेलो. ओके, त्याच्या आत परत एक फाईल आहे आणि एक फोल्डर आहे, तर त्याच्या आतमध्ये आपण जाऊ. ओके, इथे जेव्हा मी ls म्हणतो तेव्हा इथे हे index.html असते इथे. ओके, ही जी index.html ज्या फोल्डरमध्ये असते त्या फोल्डरमध्ये आपण स्टॅटिक वेबसाईट रन करू शकतो. मी काय करणार आहे, मी काही वेब सर्वर वगैरे इन्स्टॉल करणार नाही आहे. म्हणजे टेक्निकली स्पीकिंग तुम्ही Nginx असं उच्चार आहे त्याचा, आणखीन Nginx ते जे वेब सर्वर आहे तो टाकू शकता, अपाचेस टाकू शकता, वेब लॉजिक टाकू शकता, कुठलाही ओपन सोर्स जो हे आहे वेब लॉजिक कदाचित पेड असेल, आय डोंट नो, पण बहुतेक अपाचे आणि Nginx फ्री आहेत, ते तुम्ही टाकू शकता. पण आपली जी गरज आहे आत्ता ती काही फारशी नाही आहे, एक स्टॅटिक वेबसाईट फक्त आपल्याला रन करायची आहे. आणखीन APIचं सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, फक्त APIचा जे कोड आहे तो रन करायचा आहे .NETमधला, आणि तो .NETनीच रन होऊ शकतो, म्हणजे .NETनीच रन टाईम दिलेली आहे, त्यात तो रन होऊ शकतो. म्हणून मी काही ते इन्स्टॉल करत बसणार नाही आहे आणि ते कन्फिगर पण करत बसणार नाही आहे. एकदम सिम्प्लिस्टिक डेमो आहे म्हणून मी सगळं सिम्प्लिस्टिक ठेवतो आहे. बाय द वे, पायथॉनमध्ये बिल्ट इन मॉड्यूल आहे, काय म्हणतात त्याला, HTTP वेब सर्वरचं, ते वापरून आपण हे रन करणार आहोत. आणखीन इथं आता मी समजा त्याला पोर्ट देता येतात, 8080 दिला. ओके, तर इथं ही आता फाईल रनिंग आहे. तर मी इथे त्यांनी हायपरलिंक ऑलरेडी दिलेली आहे, मी कंट्रोल दाबून त्याच्यावरती क्लिक करतो की जे ब्राउझर ओपन करेल. ओके, ठीक आहे, आता हे बंद
तर आता हे जे काय म्हणतात त्याला, जे मेन पेज आहे ते फक्त लोड झालेलं आहे. ओके, आता ह्यात घडणार काहीच नाही, कारण आता समजा मी इथे गेलो आणि इथे क्लिक केलं तर इथं ते एरर येणार तुम्हाला. ओके, इथं क्लिक केलं, इथे एरर येणार. जे फॉर्म्स आहेत तेवढे रेंडर होणार, पण पुढं काहीच होणार नाही. हे बघा इथं न्यू म्हटलं तिथे ते फॉर्म येतील असे, पण पुढं काहीच घडणार नाही. का? त्याचं कारण असं आहे की जो या प्रत्येक क्लिकच्या मागे, म्हणजे याच्या तर म्हणता येणार नाही, पण आता समजा इथे गेलो मी आणि इथे अप्लाय म्हटलं किंवा सेव्ह म्हटलं किंवा इथे गेलो मी, तर इथे काय होतं की डेटाबेसमध्ये सगळी जी सॅल्युटेशन्स स्टोअर करून ठेवलेली ती इथे येतात. ओके, पण आत्ता काय झालेलं आहे, आत्ता आपण फक्त फ्रंट एंड रन केलेलं आहे. त्याच्या मागे जो ए पी आय कॉल असतो तो, ते ए पी आयचं अजून इन्स्टॉलेशन केलेलंच नाही आहे. त्यामुळं आत्ता काय झालं, फक्त ती साईट रन झाली, बाकी काहीच झालेलं नाही. आणखीन ती काम करणार नाही, कारण ब्लेझरची ही फ्रंट एंडची साईट ज्या ए पी आयला कॉल देते ते अजून आपण इन्स्टॉल केलेले नाही आहेत, आणखीन कन्फिगर केलेले नाही आहेत. आणि ए पी आय पण आपल्याला करून नुसतं चालणार नाही, कारण त्यासाठी डेटाबेस पाहिजे. ओके, तर ते आपण एकेका व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप एक 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 गोष्ट इन्स्टॉल करून पुढे जाऊया. ओके, आय थिंक शॉर्ट आणि स्वीट आपण .NET इन्स्टॉल केलं आणि जी स्टॅटिक वेबसाईट आहे ती सक्सेसफुली रन केलेली आहे. ओके, चलो, थँक्यू. काही प्रश्न असतील तर विचारा डेफिनेटली, कारण तुम्ही प्रश्न विचारले तर मला उत्तर देणं सोपं जाईल. ठीक आहे, चलो, बाय.